नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे उत्तर प्रदेशचा फेमस पदार्थ. अगदी घरोघरी किंवा स्ट्रीटवर तुम्हाला हा पदार्थ दिसून येईल. अतिशय टेस्टी पुरी होते आणि ही आहे मसाला पुरी. याला बेडमी पुरी म्हणतात. ही पुरी नॉर्मल पुरीसारखी नसते, अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि आग्रा, मथुरा फेमस ही बेडमी पुरी कशी बनवायची ते पाहूया. यामध्ये मुख्यतः डाळीचा वापर केला जातो. उडदाची डाळ साधारणतः 1 वाटी आपण 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. डाळ भिजवणं गरजेचं आहे, कारण या डाळीची पेस्ट आपण पुरीचं पीठ मळताना वापरत असतो. आता इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे आपण. जर तुम्ही क्वांटिटी मोठ्या प्रमाणात बनवत असाल तर त्या पद्धतीने डाळीची क्वांटिटी वाढवू शकता. तर आता पुढील रेसिपी पहा, म्हणजे क्वांटिटी कशी आणि किती ठेवायची. सगळ्यात अगोदर डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आणि डाळ वाटत असताना थोडंसं पाणी टाकावं, जेणेकरून होतं काय, डाळ अगदी बारीक वाटली जाते. डाळ वाटत असताना यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा आपण वापरलेल्या आहेत. आता अगदी बारीक डाळ या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे. अर्थातच डाळीची एक प्रकारची पेस्ट तयार करायची आहे. आता आपण पुरीसाठी पीठ मळणार आहोत. आता इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. पण इथे मी गव्हाचं पीठ वापरले. चवीनुसार लागल तसं पिठाच्या क्वांटिटीनुसार मीठ वापरावं आणि साधारणतः 3 चमचे हे कोमट केलेलं तेल आहे. आता तेल कुठलंही वापरू शकता. त्यानंतर थोडंसं हिंग वापरायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे पाव चमचा धने पावडर, पाव चमचा बडीशेप किंवा सौंफ पावडर, एक अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. ही सगळी जिन्नसं किंवा हे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे डाळीचं पेस्ट किंवा जी काही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतली होती ती यामध्ये ॲड करा. अतिशय टेस्टी होते आणि खरंच ही पुरी खाण्यास अप्रतिम लागते. आता आपल्याला सगळी जिन्नसं मिक्स करून जसं पुरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला जी काही डाळीची पेस्ट आहे ती पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की पाणी आपल्याला किती लागणार आहे. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर पुरीचं पीठ मळत असताना नेहमी हे थोडंसं सख्त किंवा आपल्याला दाटसरच मळायचं आहे. याचाच अर्थ एक 10 मिनिटानंतर लगेच याच्या पुरी करायला घ्यायचेत आपल्याला. जर का तुम्ही पुरीचं पीठ खूप जास्त सैलसर केलं तर त्यापासून जे काही पुऱ्या बनतील त्या खूप जास्त तेलकट होतात आणि त्या व्यवस्थित फुगत पण नाहीत. म्हणून नेहमी आपलं पोळीचं पीठ कसं असतं त्यापेक्षाही आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं असतं. त्यानंतर 10 मिनिटानंतर आपण पिठाचे छोटे छोटे गोळे केलेले आहेत या प्रकारे आणि पुरी लाटून घ्यायचे. बरेच जण पुरी लाटत असताना सुक्या पिठाचा वापर करतात. असं केल्यामुळं होतं काय, जेव्हा तुम्ही पुरी तळता तेव्हा ते पीठ सुकं तेलामध्ये करपलं जातं, तेलही खराब होतं आणि पुरीला खूप जास्त लालसर कलर येतो किंवा पुरी करपल्यासारखी दिसते. त्यामुळं नेहमी पुरी लाटत असताना याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी खाली चिकटणारही नाही आणि पुरी व्यवस्थित लाटली जाईल. मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. खूप जास्त पातळ केलात तर पुरी अगदी पापडासारखी होईल, म्हणजे ती फुगणार नाही आणि खूप जास्त जाडसर ठेवलात तर ती पुरीसुद्धा अगदी कच्ची राहू शकते. त्यामुळं मध्यमच आपल्याला या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी साधारणतः 3 पुऱ्या तुम्हाला तळून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. आता पुरी तळण्यासाठी इथे तेल वापरलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं. कडकडीत तेल झालं की पिठाचा थोडासा गोळा टाकून बघायचा. जर का तो पिठाचा गोळा वर येत असेल याचाच अर्थ तेल छान तापलेलं आहे. त्यानंतर अलगदपणे पुरी सोडायची आणि दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस तळून घ्यायची. आता दुसरी पुरी याच पद्धतीने आपल्याला तळत असताना त्यावर झाऱ्याने प्रेस करायचे, जेणेकरून पुरी छान पफ होते किंवा फुगली जाते. या प्रकारची पुरी नॉर्मल पुरीपेक्षा जास्त टेस्टी, हेल्दीसुद्धा आहे, कारण यामध्ये आपण डाळीचा वापर करतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि यासोबत जर तुम्हाला जी भाजी खाल्ली जाते त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अप्रतिम चवीची बेडमी पुरी, उत्तर प्रदेशची फेमस, आग्र्याची किंवा मथुरा फेमस ही बेडमी पुरी ट्राय करायला हरकत नाही. यासोबत जी भाजी बनवली आहे त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडत असतील आपल्या तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
बिलकुल विसरू नका. आता इथे पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, मस्त वरून थोडीशी क्रिस्पी, आतमध्ये सॉफ्ट, इतकी छान पुरी तयार झाली आहे. भाजीसोबत गरमागरम या पुरीचा आस्वाद घ्या. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर नक्की या पद्धतीची पुरी खायला काही हरकत नाही. आता पुरी ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.